या वाढत असलेल्या गरमीमुळे आज शूट सोडून कॅमेरा फ्रीझरमध्ये ठेवायला लागला। तर नमस्कार मित्रांनो, आज यश आणि मी लवकरच वेडिंग लोकेशनवर बसलो आणि हळदी कार्यक्रमासाठी विहिरीवर पाणी घ्यायला गेलो। कारण आजचा ग्रूम आहे प्रवीण भाऊ। विहिरीवर पाणी घेऊन आल्यावर हळदी कार्यक्रमाला सुरुवात झाली। हळद लावून झाल्यावर मंदिरात जाण्यासाठी रेडी झाले आणि त्या लोकांवर पोर्ट्रेट काढायला घेतले। थोड्या वेळाने मंदिरात जाण्यासाठी निघालो आणि तेव्हाच आपला भाई दिसला। गावातल्या मंदिरात जाऊन पूजन करून घेतलं प्रवीण भाऊच्या आणि बोटीचे पूजन करण्यासाठी समुद्रावर आलो। बोटीचे पूजन करून झाल्यावर घरी जात असताना बाऊला नाचायला काढल्या। घरी पोहोचताच त्यांची विधीला सुरुवात झाली। आणि इतक्या गरमीमध्ये कॅमेऱ्याचा हाल असं झाला होता की त्याला डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवायला लागलं। रूमचे वेडिंग लुकवरील पोर्ट्रेट घेण्यासाठी सेटअप रेडी केला। त्याचं वॉर्मअप करून झाल्यावर शूटसाठी जास्त वेळ मिळावा म्हणून तो आज स्वतः मेकअप आर्टिस्ट झाला। त्यांचे पोर्ट्रेट काढून झाल्यावर वरात निघाली। वरात मंडपात पोचल्यावर लग्न कार्याला सुरुवात झाली। त्यांच्या लग्नाचे सर्व विधी संपल्यावर रिसेप्शनसाठी रेडी झाले आणि त्यांची मंडपात एंट्री झाली। थोड्या वेळाने त्यांच्या रिसेप्शनला सुरुवात झाली। आणि आम्ही इथे बसून मज्जा घेत होतो। रिसेप्शन संपल्यावर त्यांचे पोर्ट्रेट घेतले। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा।